गीता अध्याय 2 श्लोक 11. श्री भगवान वाच अशोचान अन्वशोचः त्वं प्रज्ञावादांच भाषसे गतासून अगतासून च न अनुशोचन्ति पंडितः. श्री भगवान म्हणाले, पांडित्यपूर्ण भाषण करताना तू ज्यांचा शोक करणे योग्य नाही त्यांच्याबद्दल शोक करीत आहे. जे ज्ञानी आहेत ते जिवंत किंवा मेलेल्यांबद्दल शोक करीत नाहीत. आता इथे अर्जुनाचा युक्तिवाद असा होतो की धार्मिक तत्त्वज्ञान, राजकारण किंवा समाजशास्त्र यांच्यापेक्षा अधिक महत्त्व द्यावे. परंतु त्याला हे माहीत नव्हते की धर्मविषयक सिद्धांत संग्रहापेक्षा जड, जीव आणि परमेश्वर यांचे ज्ञान अधिक महत्त्वाचे आहे. आणि ज्या अर्थी त्याला हे ज्ञान नव्हते त्या अर्थी त्याने आपण मोठे पंडित आहोत अशी स्वतःची बतावणी करायला नको होती. तो काही मोठा पंडित नव्हता, म्हणून तर तो ज्याबद्दल शोक करणे योग्य नव्हते त्याबद्दल शोक करीत होता. शरीराला जन्म असतो आणि म्हणून तो आज ना उद्या नाश पावणार हे आधी ठरलेलेच असते. म्हणून शरीर हे आत्म्याप्रमाणे महत्त्वाचे नाही. ज्याला हे ज्ञान आहे तोच खरा पंडित होय. आणि अशा पंडिताला शोक करण्याचे काहीच कारण नसते, कारण 5 भौतिक शरीरांच्या अवस्थेची तो चिंता करीत नाही. जय योगेश्वर, जय श्री कृष्ण.